योद्धा न्यूज चॅनल। रेटोडी गणात परिवर्तनाचे वारे। अनिता विलास मांजरे विजयाच्या वाटेवर। सौ कांचनताई प्रवीण शेठ मांजरे यांनी व्यक्त केला ठाम विश्वास। पुणे रेटोडी प्रतिनिधी दत्ता भगत। पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमारीत रेटोडी गणात सध्या राजकीय वातावरण चांगले स्थापले आहे। या निवडणुकीत अनिता विलास मांजरे या मतदारांच्या पसंतीस उतरत असून त्या विजयाच्या वाटेवर असल्याचं सूर उमटते। याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी सौभाग्यवती कांचनताई प्रवीण शेठ मांजरे यांच्याशी विशेष संवाद साधला। लोकप्रियता आणि जनसंपर्क हीच ताकद। मुलाखतीदरम्यान कांचनताई मांजरे म्हणाल्या की रेटोडी गणातील जनतेला विकास हवा आहे। अनिता विलास मांजरे यांनी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम केले आहे। त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची असलेली जाण यामुळे आज गावोगावी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। चला तर मग जाणून घेऊ त्यांचे मत। आज आपण आलेलो आहोत रेटोडी पंचायत समिती गणामध्ये। तर या गणामध्ये आपण मतदारांचे मत जाणून घेण्यासाठी। ताई नमस्कार। नमस्कार ताई आपलं नाव काय? मी मांजरेवाडी गावच्या ग्रामपंचायत सदस्या सौभाग्यवती कांचनताई प्रवीण शेठ मांजरे। बर। तर ताई या गणामध्ये कोणते उमेदवार उभे आहेत आपल्याला काय माहिती आहे? किती उमेदवार वगैरे? हा 3 उमेदवार आहेत। अच्छा। आमच्या मांजरेवाडी गावच्या सरपंच सौभाग्यवती अनिताताई विलास शेठ मांजरे, त्याच नंतर रेटोडीचे दिलीप डुबे आणि खरपुडीचे अशोक। बर बर बरं ताई ऐका ना, आता हे 3 उमेदवार उभे आहेत निवडणुकीमध्ये, बरोबर? तर तुमच्या गावचे उमेदवार कोण आहे? अनिताताई विलास शेठ मांजरे। बरं अनिताताई विलास मांजरे हे उमेदवार तुम्हाला कसे वाटतात? त्यांनी काही विकासाची गावात कामे केलीत का? या संदर्भातलं आपलं मत मांडा। खरं तर त्यांनी गेले 10 वर्ष सरपंच पद असताना आमच्या गावचा सर्वांगीण विकास केला। त्यात रस्त्यांची कामे असतील, ड्रेनेजची कामे असतील, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, तसेच शाळेचा सर्वांगीण विकास केला, स्मशानभूमीचा विकास केला। त्याचप्रमाणे मांजरेवाडी गावात येताना जी कमान आहे त्याचं काम त्यांनी केलं। बैलगाडा घाटाचं त्यांनी काम केलं। त्याचप्रमाणे अनेक मंदिरांची कामं केली। अशी सर्वांगीण म्हणजे विविध प्रकारमध्ये त्यांनी कामं केलेली आहेत। आणि परत वैयक्तिक लाभाच्या काही योजना आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। त्याच पद्धतीने 550 लोकांना त्यांनी बालाजी दर्शन घडवले। अशी अनेक कामे त्यांनी केलेली आहेत। तर ताईंच्या बोलण्यावरून असं जाणवतं का अनिताताई मांजरेंनी खूप या गावामध्ये विकासाची कामं केलेली आहेत। आता आपल्याकडं अनेक आदिवासी जमाती आहेत इकडं आपल्या या मतदारसंघामध्ये। तर या मतदारसंघासाठी त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? आता तुमच्याकडे हे ठाकरवाडी आहे, तर ती झाली जी मुलं आहेत तरुण वर्ग, त्यासाठी त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आता त्या दिवशी आम्ही त्यांच्याबरोबरच आम्ही रोज प्रचार करत आहे। पण तिथे जे कमी गोष्टी आहे म्हणजे लाईटचे प्रश्न आहेत, मुलांसाठी शाळेचे काही प्रश्न असतील, परत मुलांना अभ्यासासाठी संध्याकाळची लाईटची व्यवस्था नाही तिथं, त्यांना आश्वासन दिलेलं आहे लगेच की हे तुमच्या इथं कमी आहे आणि ते मी तुमच्यासाठी लगेच पूर्ण करील। परत तिथे त्यांना बसण्याची बैठक व्यवस्था नव्हती मंदिरांच्या तिथे, लगेच त्यांनी संध्याकाळी तिथं लगेच तत्पर तिथे पोच केले त्या बसण्याचे आता आपल्या भागामध्ये शेती जास्त प्रमाणात आहे, बरोबर आहे की नाही? मग शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणावं असं तुम्हाला वाटतं का? हो। आणि शेती वगैरे आहे, त्यानंतर आपल्याकडं अंगणवाड्या वगैरे आहेत, माध्यमिक विद्यालय आहे, त्यासाठी त्यांनी काय असं विशेष काम केलंय का?
हा, त्या करत आहेत, म्हणजे फॉलोअप करतात. 1 महिन्याला ते शाळेला भेट देतात. परत मुलांना शूज काय असतील, परत तिथं कॅमेरे की शिक्षक व्यवस्थित काम करतात का नाही, परत ग्राउंडचं काम केलं मुलांना. परत कबड्डीचे जी मुलं खेळतात त्यांना किट्स असं, म्हणजे त्यांना जे गरज असेल ते त्यांना पुरवत असतात. म्हणजेच ताईंच्या बोलण्यातनं असं जाणवतं का या गणामध्ये निश्चितच अनिताताई मांजरे ह्या विकास करतील. धन्यवाद ताई, आमच्या योद्धा चॅनलवरती येऊन आपण आपले मत मांडले त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही पण मला संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल तुमचेही धन्यवाद.